आदाब अर्ज़ है। एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मक़दम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नज़र। मास्टर की के जरिए से नशा करने के लिए मोटरसाइकिलें चोरी करने वाले सारिकों को बेगमपुरा पुलिस ने हिरासत में लिया। चोरी के 12 मोटरसाइकिलें जब्त। जाली पुलिस के भेस में साइबर धोखेबाजों से मोहतात रहें, पुलिस कमिश्नर मनोज लोहिया की शहरियों से अपील। अब खबरें तफसील से। साइबर धोखेबाज अब नए तजुर्बे करके आम शहरियों को धोखा दे रहे हैं। ऐसे जालसाजों से होशियार रहें, ऐसी अपील पुलिस कमिश्नर मनोज लोहिया ने की है। या दिवसामध्ये काही सायबर क्राईमचे फ्रॉड आमच्या लक्षात आलेले आहेत, म्हणून आपल्याला सजग करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। काही केसेसमध्ये असं लक्षात आलंय की आपल्याला एखाद्या व्यक्तीचा फोन येईल आणि तो सांगेल की आपल्यावर आपला आधार कार्ड नंबर किंवा आपला सिम कार्ड नंबर वापरून एखादा फ्रॉड झाला आहे आणि आपल्या विरुद्ध सीबीआयला, ईडीला, आयबीला किंवा पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या तक्रार दाखल झाली आहे आणि आपल्या नावाचा अरेस्ट वॉरंट निघालेला आहे। मग अशा वेळेला ज्याला फोन आला ती व्यक्ती घाबरते आणि याच्यावर काही पर्याय आहे का वगैरे विचारायला लागते। त्यावेळेला ते सांगतात की एक काम करू, आम्ही आपल्याला आपला एक स्टेटमेंट रेकॉर्ड करू आणि ऑनलाईन स्टेटमेंटसाठी आपण तयार राहा। आणि ते आपल्याला एक लिंक पाठवतात, व्हिडिओ लिंक। ती ओपन केल्यानंतर समोर आपल्याला एक पोलीस स्टेशन सारखा सेटअप दिसतो आणि आपला विश्वास पटतो की हे पोलीस स्टेशनमधून आलेला कॉल आहे, परंतु प्रत्यक्षात तसं काही नसतं। हा फ्रॉड प्रकार आहे आणि हे पोलीस स्टेशनचं सेटअप किंवा डीआरआयचं सेटअप किंवा सीबीआयचं सेटअप असा मागे निर्माण देखावा केलेला असतो आणि हे सगळं फ्रॉड असतं। त्यानंतर बोलण्यामध्ये ते आपल्याला गुंतवून आपल्याला सांगतील की ठीक आहे, आम्ही आपलं व्हर्च्युअल स्टेटमेंट रेकॉर्ड केलंय, पण आपल्याला व्हर्च्युअल अरेस्ट करावं लागेल आणि आपल्याला व्हर्च्युअल बेल बॉन्ड करावं लागेल। आम्ही तुम्हाला एक लिंक पाठवतो, त्याच्यामध्ये आपण बेल बॉन्डचे 2 लाख रुपये भरा, 3 लाख रुपये भरा किंवा 50,000, आपली थोडी परिस्थिती बघून ते आपल्याला सांगत असतात आणि त्यांच्या भूलथापाला बळी पडून आपण जर ते पैसे भरले तर निश्चितपणे आपली फसगत होईल आणि आपल्याला थोड्या वेळानंतर लक्षात येईल की असा काही प्रकार नसताना आपली फसगत झालेली आहे। यात दुसरा प्रकार असाही चालतो की आपल्याला शेअर ट्रेडिंगचे काही टिप्स देतील आणि मग लिंक पाठवतील आणि आपल्याकडे अकाउंट खोला, आमच्याकडे खूप फायदा होईल असा भास निर्माण करून एखादा आपला अकाउंट खोलायला लावतील, काही दिवस आपल्याला त्याचा प्रॉफिट देतील। तर हे सगळे बोगस लोक असतात, हे लिंक पण बोगस असते। काही दिवस ते आपल्याला थोडे पैसे देतात, आपणच भरलेल्या पैशामधून थोडे पैसे देतात आणि जेव्हा आपण भरपूर रक्कम भरलेली असणार त्यावेळेला ती लिंक जी आहे ती गायब होऊन जाते आणि त्या लिंकचा ट्रेस तुम्हाला कुठेही मिळत नाही। अशा प्रकारे अनेक प्रकारे जे फ्रॉडचे प्रयत्न होत आहेत, त्यासाठी आपण सर्वांनी सतर्क राहणं गरजेचं आहे। आणि असा काही फोन आपल्याला आला तर त्याचा व्हेरिफिकेशन करण्यासाठी आमच्याकडे सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री कल्याणकर यांना आपण 9226514017, मी परत रिपीट करतो, पोलीस निरीक्षक कल्याणकर, दूरध्वनी क्रमांक 9226514017 या क्रमांकावर आपण फोन करून खात्री करू शकता। आम्ही आपल्याला खरी काय माहिती आहे ती सांगू आणि आपल्याला आपली फसवणूक होण्यापासून रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू। स्वामी विवेकानंद नगर हड़को इलाके में रिहायशी सुनील मोहिते को किसी तरह की खबलज नोटिस न देते हुए मकान की बरक़ी फराहमी महावितरण ने मुनक़ते कर दी। इसकी इत्तला उन्होंने वीडियो के जरिए से दी। आज सकाळी MSEBचे काही कर्मचारी आले, मी घरात असताना बाहेरच्या बाहेर त्यांनी लाईट कट केली आणि मला कळाले की लाईट कट झाली। तर मी बाहेरून बघितलं तर त्यांनी कुठलीही इंटिमेशन न देता, नोटीस न देता माझी लाईट कट केली आणि घरात माझं ऑनलाईन वर्क फ्रॉम होम चालू होतं। कम्प्युटर्स बंद पडले, लॅपटॉप बंद पडला, त्यामुळे मला म्हणजे
म्हणजे ऑनलाईन हे चालतं, माझं मार्केटिंगचं चालतं. इस तरह से नोटिस दिए बगैर बरक़ी फराहमी मुनक़ता नहीं की जा सकती, ऐसा इल्ज़ाम साबिक़ रुकन असेंबली हर्षवर्धन जाधव ने आयद किया है. इस मामले में आवाज उठाने की बात उन्होंने कही. कन्नड शहरातील, कन्नड तालुक्यातील, छत्रपती संभाजीनगर शहरातील, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व वीज ग्राहकांना मी आवाहन करतो की आपलं वीज बिल भरण्याच्या संदर्भात घाई करू नका, कारण की वीज बिल भरणं क्रमप्राप्त नाहीये. जे रेग्युलर वीज बिल भरत आलेले आहेत, वीज व्यवस्थित नसल्यामुळे, आणि मग जर वीज व्यवस्थित नसेल तर मग आपण पैसे कशासाठी भरायचे, अशा पद्धतीचा एक महत्वाचा विषय पुन्हा एकदा सातत्याने टाकत असतो. आज पुन्हा एकदा टाकतोय. आणि त्याचबरोबर महत्वाची जी आजची घोषणा आहे ती ही आहे की कायद्याप्रमाणे 15 दिवसाची नोटीस देईपर्यंत तुम्हाला वीज बिल भरण्यासाठी वीज कनेक्शन कट करण्याचे अधिकार महावितरणला नाहीत. आणि म्हणून महावितरणने अशा पद्धतीने विदाऊट इन्फॉर्मेशन, विदाऊट इंटिमेशन जर का लाईन कट केली तर अशा वेळेला ती लाईन रिकनेक्ट करून देण्याच्या संदर्भामध्ये महावितरणला कार्यवाही करावीच लागते. त्याला कुठलाच पर्याय नाही. कोणालाही काही प्रॉब्लेम असेल तर अमोल भावसार यांच्याशी संपर्क साधावा. आणि त्याचबरोबर कन्नड तालुक्यामध्ये, कन्नड शहरामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर गजानन गवळी यांना तुम्ही संपर्क करा. त्यांचा नंबर आहे 9764361535. हा नंबर गजानन गवळींचा आहे. कन्नड शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये कुठेही इंटिमेशन न देता जर डिस्कनेक्शन झालेलं असेल तर ते रिकनेक्ट करून देण्यासाठी गजानन गवळी यांना संपर्क करा. धन्यवाद. त्याचबरोबर अमोल भावसार यांचं यशस्वीही झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अशा पद्धतीने रिकनेक्ट करण्याचं काम सुरू झालेलं आहे. नशा और मस्ती करने के लिए मास्टर की के जरिए से मोटरसाइकिल चोरी करने वाले सारिकों को बेगमपुरा पुलिस स्टेशन ने हिरासत में लिया और इनके पास से तकरीबन 1 दर्जन चोरी की मोटरसाइकिलें जब्त कर ली. घाटिया अस्पताल के इलाके और शहर के दीगर इलाकों से मोटरसाइकिलें चोरी करने वाले सारिकों को बेगमपुरा पुलिस ने हिरासत में लिया. इन चोरों की खास बात यह है कि वो मोटरसाइकिल की मदद से मोटरसाइकिलें चोरी करते हैं. मोटरसाइकिल चोरी करके नशा करना, मस्ती करना ये उनका काम है. इस बात का इंकशाफ हुआ. बेगमपुरा पुलिस ने कई जराइम का पर्दाफाश किया है. इस दिन में पुलिस डिप्टी कमिश्नर नितिन बगाटे ने मीडिया से मुखातिबत में मजीद मालूमात दी. अंबर देवकर नावाचा एक 2 व्हीलर चोरांनी तब्बल 12 गाड्या चोरल्या होत्या. त्या पोलीस स्टेशन बेगमपुरा PI जगताप आणि त्यांच्या टीमने हस्तगत केलेल्या आहेत आणि पुढील तपास चालू आहे. मुख्यत्वे करून या ज्या 2 व्हीलर चोर आहे त्यांनी या गाड्या पोलीस स्टेशन MIDC वाळूज, सिडको MIDC तसेच बेगमपुरा, वेदांतनगर, सातारा, फुलंब्री आणि इतर पोलीस स्टेशनच्या भागामधून या गाड्या चोरलेल्या होत्या. नाही, पेट्रोल त्या नशाच्या भरामध्ये या चोराला गाडी चोरण्याची सवय आहे आणि तो गाडी चोरून पेट्रोल असेपर्यंत ती गाडी वापरतो आणि त्यानंतर ती गाडी सोडून देतो. किती गाड्या जप्त केल्या? सध्या आम्ही 12 गाड्या जप्त केलेल्या आहेत त्याच्या ताब्यातून. अजूनही तपास चालू आहे. नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं. देखते रहिए ADN उर्दू न्यूज़. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळे पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर.
आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. गवर्नमेंट मेडिकल कॉलेज व अस्पताल ओपीडी शोबे की जानिब से दर्द से निजात ओपीडी मंगल से शुरू की गई है. डीन डॉक्टर शिवाजी सुकरे के हाथों इस ओपीडी के शोबे का इफ्तिताह अमल में आया. गवर्नमेंट मेडिकल कॉलेज व अस्पताल में एनेस्थीसिया शोबे की जानिब से दर्द से निजात ओपीडी शुरू किया गया है. इस ओपीडी का इफ्तिताह गवर्नमेंट मेडिकल कॉलेज व अस्पताल के डीन डॉक्टर शिवाजी सुकरे की मौजूदगी में अमल में आया. इस मौके पर डॉक्टर मिर्जा सिराज बेग, सुपरिटेंडेंट डॉक्टर सुरेश हरबड़े वगैरह मौजूद थे. इस ओपीडी की जानिब से डिविजनल कमिश्नर का इलाज किया गया. इसकी इत्तला डीन डॉक्टर शिवाजी सुकरे ने दी. पेन क्लिनिकचा उपचार घेतलेला आहे आणि डॉक्टर अरविंद राजगुरे यांच्याकडूनच त्याचे मी स्वतः उपचार घेतलेले आहेत. आज मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटेल की आज मला आपल्या विभागाचे एक्स जे डिव्हिजनल कमिशनर आहेत त्यांचाही फोन आला होता की डॉक्टर सुकरे साहेब खूप चांगली संकल्पना तुम्ही सुरू करत आहात. मलाही याच्यामध्ये उपचार घ्यायचे आहेत. मला त्या डॉक्टरांचा नंबर द्या, मी त्यांच्याशी बोलतो आणि मी तुमच्या घाटीमध्ये येऊन उपचार घेणार आहे. मागच्या 15 दिवसामध्येच आपल्याला माहीत आहे की सध्याचे विद्यमान जे विभागीय आयुक्त आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन उपचार घेतलेले आहेत. डॉक्टर सुनील देशमुख सर या ठिकाणी बसलेले आहेत. ENT विभागामध्ये त्यांनी उपचार घेतले आणि हे आपल्या अभिमानाची गोष्ट आहे. केवळ दुर्लक्षित घटकातला नाही, ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, केवळ असाच रुग्ण या ठिकाणी येतो असं नाही, तर या ठिकाणी आमचे बोरकर मॅडम सारखे इतके जुने तज्ज्ञ या ठिकाणी आहेत. सिनियर फिजिशियन या ठिकाणी आहेत, ज्यांचे हजारो विद्यार्थी या शहरामध्ये प्रॅक्टिस करत आहेत. असे गुरु आमच्याकडे आहेत. त्यांचे विद्यार्थी जरी कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये उपचार करत असतील, चांगले अद्ययावत यंत्रणा ते उभी करत असेल, परंतु त्यांचे सगळ्यांचे मार्गदर्शक ज्यांच्या शिकवणीनं ते डॉक्टर झालेले आहेत ते सगळे गुरु या ठिकाणी आमच्याकडे उपचार करतात. मी सर्व या ठिकाणी रुग्ण असतील, त्यांचे नातेवाईक असेल, तुम्ही त्यांना ग्वाही देतो की भविष्यातल्या 1 वर्षामध्ये आपल्याला महाराष्ट्रातलं सर्वात चांगलं मेडिकल कॉलेज म्हणून करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी मी अभिमानानं सांगेन की या ठिकाणी आम्हाला शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळतोय. कुठल्याही प्रकारची निधीची कमतरता नाही आहे. दिल्ली पुलिस फोर्स के असिस्टेंट पुलिस सुपरिटेंडेंट महक स्वामी के वफ्द ने वैजापुर शहर में ताश के पत्तों के क्लब पर छापा मारकर जुआ खेलने वाले 18 जुआरियों पर कार्रवाई की. दिल्ली पुलिस फोर्स वैजापुर के सब डिवीज़न के असिस्टेंट पुलिस सुपरिटेंडेंट महक स्वामी के वफ्द ने वैजापुर शहर में एक ताश के पत्तों के क्लब पर छापा मारकर 18 जुआरियों को हिरासत में लेकर कार्रवाई की. वैजापुर शहर के तिरट नाम के जुए के अड्डे पर छापा मारकर 3,11,740 रुपयों का माल जब्त कर लिया गया. ये कार्रवाई असिस्टेंट पुलिस सुपरिटेंडेंट महक स्वामी की रहनुमाई में पुलिस डिप्टी इंस्पेक्टर श्री राम काड़े और उनके वफ्द ने की. वालिद के नाम पर मुंतकिल अराजी गैर कानूनी तौर पर खुद के नाम पर करके धोखाधड़ी का इल्जाम आयद करते हुए एक ज़ईफ खातून डिविजनल कमिश्नर ऑफिस के रूबरू भूख हड़ताल पर बैठ गई है.
इस अराजी का ताबा दिया जाए, ऐसा मुतालबा वो कर रही हैं। देवजी सोनोने, त्याचा मुलगा तिरमक सोनोने आणि तिरमक सोनोन्याचा मुलगा लहू सोनोने आणि लहूनं इकलाय त्या मुसलमानाला. मग महार हाडुळा येतो, विकू शकत नाही, त्याची रजिस्टरी होत नाही, त्यानं जबरदस्तीनं घेतलेलं आहे. हे चाललंय आमचं, ते पाहिजे म्हणजे पाहिजे. जवळजवळ 2-3 वर्षात झटू राहिलो, पण आमचं काम झालंच नाही. आता आम्ही खंबीरपणाने जोर लावून आम्ही मागं हटत नाही. हे माझ्या वडिलाची शेती आहे. माझे आजोबा आणि माझे वडील काळूराम बदनापूर शेलगाव दावलवाडीच्या मध्यामध्ये शेती आहे रोडवर. आता हे परस्पर गुंड लोक आहे ना, आणि याने हे तहसीलदार हे सगळे बदनापूरचे लोक मिळून ही रजिस्टरी होत नाही. महार हाडुळा यायचं. गट क्रमांक 309 आणि ही जमीन या आजीबाईची आहे. आजीबाईचं वय आता 90 वर्ष आहे. त्यांचे मिस्टर ड्युटीला असताना तर ते बदल्या त्यांच्या होत होत्या, तर ते औरंगाबादमध्येच रहिवाशी झाले. ते गावापर्यंत जाऊ शकले नाही. आता आजीबाई किरायाच्या घरात राहतात. या आजीबाईची उपासमारीची वेळ आलेली आहे. ती एका मुस्लिम माणसाने ती जमिनी परस्पर त्याची रजिस्टरी करून, त्या मुस्लिम माणसाचं नाव आहे शेख मोईन शेख उस्मान असे. आता सध्या त्या शेख मोईन शेख उस्मान त्या जमिनीवर कसत आहे. ती जमीन मार हाडोळा असून ती जमीन या आजीबाईला परत भेटावी, नाहीतर ह्या आजीबाईनं आज ह्या वयामध्ये आमरण उपोषणची ह्या आजीबाईला वेळ आलेली आहे. हे आमरण उपोषण, ती जमीन त्यांना परत भेटल्याशिवाय या आजीबाईतून काही उपोषण मागं घेणार नाही. खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर। मास्टर की के जरिए से नशा करने के लिए मोटरसाइकिलें चोरी करने वाले सारिकों को बेगमपुरा पुलिस ने हिरासत में लिया। चोरी के 12 मोटरसाइकिलें जब्त। जाली पुलिस के भेस में साइबर धोखेबाजों से मोहतात रहें, पुलिस कमिश्नर मनोज लोहिया की शहरियों से अपील। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।